शंकेचा विषय नाही. ह्या मंदिराला म्हणजे या परिसराला नोटीस सिडकोची लागलेली आहे आणि हे तोडण्याचा निर्णय सिडकोचा झालेला आहे. आणि दुसरी गोष्ट, या मंदिराच्या जागेवर 64 गुंठे जागेवर सिडकोनी प्लॉट बसवलेला आहे आणि तो बिल्डरला विकलेला आहे. म्हणजे आता आपला मृत्यू हा निश्चित झालेला आहे. म्हणजे सिडकोचं म्हणणं असं की आम्ही हा प्लॉट बसवलाय, आम्ही तो सेल केलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये सिडकोच्या सारख्या बलाढ्य संस्थेला माघारी फिरायला लावणं हे साधं गोष्ट नाही. त्यासाठी मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे, तरच ही जागा वाचू शकते. इथे पाठीमागे आपले ज्येष्ठ नागरिक आहेत, माजी नगरसेवक घनश्यामदादा मडवी इथे आहेत, मंदिराचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या आई आहेत. आता आमच्या समोर असा प्रश्न पडलाय की अशा प्रकारचं ग्रीन म्हणजे ग्रीन झोन आहे एक प्रकारचा, म्हणजे झाडांचं वनराजांनी नटलेला भाग आहे, याच्यावर सिडको प्लॉट का बसवते? म्हणजे तुम्ही तुमचा प्लॉट ठरलेला असेल, जिथे सिडकोचा बोर्ड आहे, तिथे काही नाही आहे, म्हणजे कुठलंही अतिक्रमण नाही. आम्ही काय याला अतिक्रमण म्हणत नाही, कारण 1936चं मंदिर आहे आणि सिडको आहे 70ची. आमच्या दृष्टीने सिडको हे अतिक्रमण आहे आमच्यावर, कशावर? या मंदिराच्या जागेवर. तरी सुद्धा त्याने हे विकलेले आहेत, कोणाकडूनचे पैसे घेतलेले आहेत बिल्डरचे. अशा परिस्थितीमध्ये इथल्या घनसोली ग्रामस्थांकडून आम्हाला मोठ्या जनआंदोलनाची आवश्यकता आहे. इथल्या लोकांकडून सुद्धा मोठ्या जनआंदोलनाची गरज आहे. कारण आता ज्या बिल्डरनी पैसे दिलेत तो काय ऐकणार नाही, तो बोलणार मी पैसे दिलेत, मला जागा पाहिजे. परंतु जी जागा सिडकोच्या ताब्यातच नाही, तुम्ही कशी काय विकू शकता? उद्या आमचं गाव विकाल, घनसोली गावाला प्लॉट पाळाल तुम्ही, हे गाव आहे याच्यावर आम्ही प्लॉट बसवले आणि मग सांगा घर नंतर उठवू, असं चालणार नाही. या ठिकाणी या घनसोलीमध्ये जे आमचं देवका देवीचं हे मंदिर आहे, आमच्या माऊलीचं या ठिकाणी हे मंदिर आहे. आणि हे मंदिर काही आजपासूनच नाही, 1936 हा फार मोठा कालावधी त्या ठिकाणी. किंबहुना त्यावेळी काही गोष्टींच्या नोंदी देखील, आपले जन्म मृत्यू किंवा आपल्या जमिनीच्या संबंधी अशा नोंदी देखील त्यावेळी होत नव्हत्या. ह्या 1936ला मंदिराची नोंद झाली. प्रत्यक्ष हे मंदिर जे आहे ते पुरातन आहे. म्हणजे याला कुठल्या वर्षामध्ये आपण मोजू शकत नाही. जी घनसोलीची धार्मिक आध्यात्मिक परंपरा आहे, ह्या परंपरेचा हा मंदिर हा भाग आहे. या मंदिराची ज्यांनी सेवा केली असे आमचे फुलचंद पाटील, त्यांचे वडील, त्यांचे आजोबा, त्यांचे पंजोबा यांनी वंश परंपरागत या मंदिराची या ठिकाणी सेवा केलेली आहे. आणि आम्ही देखील मागील 50 वर्षापासून, आता माझं वय 56 वर्ष, पण वयाच्या 4-5 वर्षापासूनच आम्ही या सगळ्या भागामध्ये फिरलेलो आहेत. खाडीमध्ये, शेतामध्ये. इथं भरपूर जे काय रानमेवा आहे तो रानमेवा आम्ही इथला खाल्लेला आहे. या आईचा आशीर्वाद देखील त्यावेळी आम्हाला मिळालेला आहे. आणि निश्चितच हे जागृत असं देवस्थान आहे आणि त्याचं जे काही संरक्षण करायचं आहे ते 100% इथले लोकप्रतिनिधी आणि एक जबाबदार नागरिक म्हणून आमचं दायित्व आहे आणि ते आम्ही पुरं करणार. त्याचबरोबर आपण या ठिकाणी वनमंत्री गणेशजी नाईक साहेबांचं या ठिकाणी आपण उल्लेख केला. नाईक साहेब अतिशय पर्यावरण प्रेमी, प्राणी प्रेमी, पक्षी प्रेमी आणि कर्मधर्म संयोगाने त्यांच्याकडे वनमंत्री असं खातं त्या ठिकाणी आलेलं आहे. निश्चितच नाईक साहेबांची आमची या मंदिराच्या बाबतीमध्ये चर्चा झालेली आहे. साहेबांनी देखील आम्हाला त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये मंदिराला हात लागणार नाही. जे काही संस्थेला ज्या पद्धतीने हा प्लॉट संस्थेकरता हवाय त्याच पद्धतीने या संस्थेला मिळेल. किंबहुना इथल्या धार्मिक आणि सामाजिक परंपरेचं कुठल्याही परिस्थितीमध्ये खंडन होणार नाही, ती परंपरा जपली जाईल असं त्या ठिकाणी लोकनेते गणेशजी नाईक साहेबांनी आमच्याशी, आम्ही त्यावेळेला या मंदिरासंबंधी चर्चा केली त्यावेळेला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि नाईक साहेबांनी एकदा कुठल्याही गोष्टीवर त्या ठिकाणी शब्द दिला की शब्द पाळण्यामध्ये आणि या अशा प्रकारच्या धार्मिक सामाजिक परंपरा जपण्यामध्ये नाईक साहेब त्या ठिकाणी नेहमीच अग्रेसर असतात. कुठल्याही तुम्ही बोलले यात भारतीय जनता पक्षाचे दोन्ही आमदार, पक्ष जात धर्म याच्या पलीकडे जाणारं हे नेतृत्व आहे
आणि निश्चितच हे लोकनेते गणेशजी नाईक साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या नेतृत्वाखाली या मंदिराला, या ठिकाणी निश्चित मंदिराचं संरक्षण होईल आणि जी घणसोलीची धार्मिक सामाजिक परंपरा आहे त्याचं देखील जतन होईल. संविधानाचा विषय घेऊन काम करतोय. सर्व धर्माच्या प्रार्थना स्थळांना आपल्या संविधानाने सुरक्षा दिलेल्या आहेत. ते हिंदूंचे असतील, मुस्लिमांचे असतील, ख्रिश्चनांचे असतील, बौद्धांचे असतील. त्यामुळे आता सिडकोचं जे धोरण आहे ते व्यापारी धोरण आहे. कुठल्या पण धर्माचं देवस्थान असू दे, तिथे प्लॉट टाकतात आणि विकतात, आणि ही भूमिका संविधान विरोधी आहे असं आमचं म्हणणं आहे. आणि संविधानासाठी सर्व धर्मीय लोक एकत्र लढतील. पण खास करून त्यांना असं वाटत असेल की घणसोलीचे हिंदू हे दुर्बळ आहेत, ते प्रतिकार करणार नाहीत, तर तो त्यांचा गैरसमज आहे. आम्ही जरी सगळे हिंदू असलो आणि आमच्यावर अन्याय करणारे हिंदू असले तरी त्याविरुद्ध लढण्याचे धाडस लोकनेते दिबा पाटलांनी केले. वसंतदादा पाटील मुख्यमंत्री हे हिंदूच होते, पण त्याविरुद्ध दिबा पाटील लढले आणि सांगितलं तुम्हाला ह्या महाराष्ट्राचा विकास करायचा असेल, सिडकोचा करायचा असेल, पण आम्ही इथली गावं सोडून कुठे नाशिकला जाणार नाही, कुठे पुण्याला जाणार नाही. निवट्या चिंबोऱ्या हे आमचा आहार आहे आणि समुद्र किनारचा हा आहार पुण्यात मिळत नाही, नाशिकला मिळत नाही, घणसोलीतच मिळतो. आणि म्हणून या मातृभूमीच्या रक्षणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून आरमाराचं प्रमुख म्हणून आम्ही काम केलेलं आहे. त्यामध्ये घणसोली गाव आहे, त्याच्यामुळे आम्ही लढू. पण असा जर भेदाभेद सिडको करत असेल, दुसऱ्यांच्या प्रार्थना स्थळांना घाबरून तिथे नोटीस लागत नसतील, तर आम्ही डरपोक हिंदू नाही हे पण आम्ही सांगतो. आम्ही लढणारे हिंदू आहोत आणि आम्ही लढू. मग ते कुळ कायद्याचं आंदोलन असेल, सेज विरोधी आंदोलन असेल, सिडकोचं आंदोलन असेल. आणि आता सिडकोचं जे व्यापारीकरण म्हणजे खास करून घणसोलीच्या होती जास्त घोंगावते. घणसोलीमध्ये हिरवळ दिसते आणि तिथले प्लॉट त्यांनी विकायला सुरुवात केली. मला वाटते अनेक नोटीस पण या मधल्या काळात तिथे आलेल्या आहेत. निवडणुका तोंडावर आहेत आणि असं करून कोणी आम्हाला दाब. आणि मंदिर तोडल्यानंतर काय उद्रेक ह्या देशात होईल तुम्हाला माहित आहे. अयोध्येचा रणसंग्राम तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. आणि अयोध्येला जे घडलं तिथे गेलेली माणसं आहेत. म्हणजे यांना काय हे नवीन नाही, यांच्यावर केसेस गुन्हे दाखल आहेत. जर अयोध्येसाठी लढू शकतो तर आमची मातृभूमी ही जी मातृभूमी आहे घणसोली, तिच्यासाठी सुद्धा आम्ही लढू शकतो. त्याच्यामुळे या देशाची जी वीण आहे, म्हणजे सगळ्या रंगामध्ये, सगळ्या जातीमध्ये, सगळ्यामध्ये एकत्र गुंपलेला हा चांगला असा कपडा आहे किंवा आमचा तिरंगा आहे, त्याला तोडायचं काम कोणी करू नये. आणि सिडकोचा दृष्टिकोन हा सामाजिक न्यायाचा राहिलेलाच नाही. त्याने आता सगळं विकून झालेलं आहे. राहिलंय घणसोलीकरांनी जे गाव वाचवलंय ते विकायचा आणि धंदा करायचा. आणि इथे मला माहित आहे की आमचे पत्रकार अगोदर आले होते, त्यांनी आकडाच टाकलाय की 850 कोटींचा भूखंड आहे. म्हणजे देवका माता ही लक्ष्मी आहे, पण ती 850 कोटी रुपयाची लक्ष्मी आहे. सिडकोची नजर ती आहे. आम्ही तिच्याकडे आईच्या नजरेने बघतोय, पण हे वेगळ्या नजरेने बघतात. यांना 850 कोटीचा भूखंडाचा घोटाळा करायचा आहे, अशीच ती बातमी आहे. आणि ही अशीच बातमी आली पाहिजे की मंदिरावर जर प्लॉट बसायला लागले तर लोकांनी जायचं कुठे.